अद्वैतला आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं, त्याला प्रचंड भीती वाटत असते आणि त्याला इतका राग आलेला असतो सरोजचा, की त्याला सरोज आपली आई आहे याचं सुद्धा भान राहिलेलं नसतं. दुसरीकडे सरोजला मात्र चांगलाच घाम फुटलेला असतो. सरोजला सुद्धा आता भीती वाटायला लागलेली असते. आता सगळे हॉलमध्ये जमलेले असतात. अद्वैत मागचा पुढचा विचार करत नाही. जेव्हा सरोज त्याला म्हणते तुला टेन्शन घेण्याची काय गरज आहे, तेव्हा मात्र गळा फाडून रडणाऱ्या संगीताकडे बघत अद्वैत आता सरोजचं गालफाड रंगवतो. अद्वैत आता सरोजचं मुस्काट फोडतो आणि तो म्हणतो, अगं आई आहेस की राक्षसीन? आई, तू असं वागशील, इतक्या खालच्या थराला जाशील असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत नेमकं असं काय घडलं आहे की ही परिस्थिती उद्भवली आहे, हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपल्याला मालिकेमध्ये सध्या बघायला मिळतंय की संगीता ही आता घरी आलेली आहे. ती नैनाची काळजी घेण्यासाठी आलेली असते, परंतु आता सरोज आणि रोहिणी मिळून तिचा छळ करायला सुरुवात करतात. फक्त तिचा छळच नाही तर तिला गुलाम सुद्धा बनवून टाकलेलं असतं. आता सोबतच कलाची सुद्धा हाल होत असते. आपल्या आईला कष्ट करायला लागू नये, आईला वाचवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु मित्रांनो, सरोजच्या मनात मात्र कलाविषयी प्रचंड राग असतो. तिला मात्र कलाचं काही करून वाटोळं करायचं असतं. सरोज मात्र सारखी सारखी कलाला त्रास देत असते. सरोज आता वाटेल ते करायला लावते कलाला आणि कलाला एक नोकर म्हणूनच ती आता घरामध्ये बघत असते. घरातले नोकर सुद्धा तिने आता काढून दिलेले असतात. सरोज आता नवीन प्लॅन बनवते की कशा प्रकारे आपण आता कलाला आणि या संगीताला या घराच्या बाहेर हाकलून देऊ, म्हणजे या घराची ब्याद निघून जाईल असं सरोजला वाटत असतं. सोबतच आता रोहिणी सुद्धा सरोजला साथ देत असते. प्लॅन बनवण्यासाठी नको त्या आयडिया सुचवणं हे रोहिणीचं काम असतं. अद्वैत कला मात्र आता एकमेकांच्या जवळ यायला लागलेले असतात. अद्वैत आणि कलामधला रोष हा कमी होत चाललेला असतो. दिवसेंदिवस आता संगीताने वेगवेगळे प्लॅन करून आता अद्वैत आणि कलाच्या मनातला राग कमी केलेला असतो एकमेकांविषयी, आणि एकमेकांचं नातं कशा प्रकारे घट्ट होईल याच्यासाठीच आता संगीता प्रयत्न करत असते. संगीता आता एक आयडिया करते. संगीताने आता छानपैकी कलाला एक जेवणाचा पदार्थ, एक स्वीट आणि एक पेय बनायला लावलेलं असतं. ते अद्वैतला द्यायला सांगितलेलं असतं. कला पहिल्यांदा या गोष्टीसाठी नकार देत असते, परंतु आता कलाकडे दुसरा कोणताही मार्ग नसतो. कारण की आता कलाने एक वचन दिलेलं असतं संगीताला की ती सर्व काही संगीताचं ऐकेल, कारण की संगीताने पैन जिंकलेली असते आणि संगीताचं बोलणं आता कलाला नेसेसरी असतं. त्यामुळे आता कलाने देखील संगीताला वचन दिल्या कारणाने आता सर्व काही बोलणं हे संगीताचं ऐकावंच लागतं. आणि आता संगीताचं बोलणं तिला ऐकायला लागल्या कारणाने आता तिने हे सर्व केलेलं असतं. अद्वैत आता जाम खुश झालेला असतो कलावरती, आणि कलावरती त्याचं आता प्रेम वाढायला लागतं. अशातच मात्र सरोजच्या डोक्यात वेगळ्याच कल्पना सुरू असतात. तिला मात्र कलाचा प्रचंड राग येत असतो. ती त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असते की कशा प्रकारे मी आता या कलाला या घरातून बाहेर काढील. त्यासाठीच ती आता रोहिणीला मिळून एक चांगला प्लॅन बनवते. त्या प्लॅनमध्ये असं असतं की कलाला किडनॅप करायचं आणि कलाला किडनॅप करून गायब करायचं, आणि त्यासाठी तिने काही गुंडांना देखील सुपारी दिलेली असते. रोहिणी म्हणत असते, सरोज, अगं तुला या घरामध्ये तुझं प्रभुत्व ठेवायचं असेल तर तुला हे करावंच लागेल, आणि तू जर हे केलं नाही तर एके दिवशी मात्र तुझ्याकडे भीक मागण्याची वेळ येईल आणि मग तू काही करू शकणार नाही. त्यामुळे आता रोहिणी या गोष्टीसाठी कलाला टार्गेट बनवते आणि सरोजकडून हे सगळं करून घ्यायला ती वेगळा प्लॅन बनवते. आणि सोबतच आता सरोज देखील रोहिणीच्या प्लॅनमध्ये फसलेली असते. सरोजला पुढे ठेवून, सरोजच्या खांद्यावरती बंदूक ठेवून रोहिणीने छानपैकी प्लॅन बनवलेला असतो की कशा प्रकारे कलाला या घराच्या बाहेर काढता येईल. सोबतच तिला
चांदेकरांच्या घराच्या बाहेर हाकलून या घरावरती रोहिणीला स्वतःचं राज्य प्रस्थापित करायचं असतं. घरामध्ये आता खाली सर्वजण जमलेले असतात. आता सरोज कलाला म्हणते की घराच्या बाहेर जाऊन मी तुला काही शॉपिंग करायला सांगितलेली आहे, ते सगळं काही साहित्य तू घेऊन यायचं आहे. आता मात्र सरोजने हे खूप प्रेमात सांगितलेलं असतं. सर्वांनाच विशेष वाटत असतं की सरोज इतकी मोठी जबाबदारी कलावरती सोपवते. सरोज इतकी कशी काय बदलली अचानक, सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो. आता रोहिणीने सरोजला सांगितलेलं असतं की कलाशी चांगलं प्रेमाने गोड गोड वाग आणि मग नंतरून कलाला फसव आणि मग कला तुझ्या जाळ्यात अडकेल आणि मग बघ कशा प्रकारे आता कला तुझ्या जाळ्यात अडकेल आणि मग कलाला तुला किडनॅप करता येईल. आणि मग त्यासाठीच आता सरोजने तिला गोड बोलून आता सर्व काही काम सांगितलेलं असतं. कलाने देखील यासाठी होकार दिलेला असतो. कलाला खूप छान वाटत असतं की सरोज मॅडम तिच्याशी इतकं चांगलं बोलताय. कलाला याच्याही काहीही खात्री नसते किंवा याच्याबद्दल काही आयडिया नसते की सरोजच्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय. आणि मग कला या गोष्टीला होकार देते आणि कलाने आता या गोष्टीला होकार दिल्याबरोबरच आता मात्र कलाच्या जीवाला नेमका धोका निर्माण झालेला असतो. अद्वैतला देखील याबाबत काही माहिती नसते. अद्वैतला देखील खूप चांगलं वाटत असतं की आपल्या आईने कलाला काहीतरी काम सांगितलंय आणि आता कलाला देखील तिने स्वीकारलंय. या गोष्टीचा त्याला आनंद व्हायला लागतो, कारण की अद्वैतच्या मनात देखील आता कलाविषयी प्रेम निर्माण झालेलं असतं. अद्वैत देखील कलाला जीव लावायला लागलेला असतो आणि सरोजला आता या गोष्टीचा खूप राग यायला लागलेला असतो. कला आता शॉपिंगला जाण्यासाठी निघते. ती बाहेर जाते. आता सरोज तिच्या माणसांना फोन करते आणि त्या गुंडांना सांगते की तुम्ही या मुलीला किडनॅप करा आणि गायब करा आणि मी सांगत नाही तोपर्यंत सोडू नका. आता मात्र त्या गुंडांनी कलावरती लक्ष ठेवलेलं असतं. कला जशी घराच्या बाहेर पडते तसं ते कलाला किडनॅप करतात आणि किडनॅप करून ते अज्ञात स्थळी तिला हलवतात. आता मात्र कला अडकलेली असते. त्या लोकांच्या तावडीत ती असते. त्या लोकांनी आता सरोजला फोन करून सांगितलेलं असतं की कलाला त्यांनी किडनॅप केलं आहे. तेव्हा मात्र सरोजला खूप आनंद होतो. सरोज म्हणत असते की आता माझा डाव निम्मा तर संपला. आता घरामध्ये कला पुन्हा रिटर्न येईना, यामुळे सर्वजण चिंतित असतात. कला का बरं येत नाहीये, कलाचा फोन देखील लागत नाहीये. त्यामुळे अद्वैत आता चिंताग्रस्त झालेला असतो. सर्वजण घरामध्ये जमलेले असतात. तेव्हा मात्र आता कला का येत नाहीये या प्रश्नावरती प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं असतं आणि सर्वांनाच काळजी लागलेली असते की कला का बरं येत नाहीये. संगीता मात्र आता खूपच काळजी करत असते. संगीता आता अद्वैतला म्हणते की जावई बापू, तुम्ही काही करा परंतु कलाला घेऊन या. कलाचा फोन का बरं लागत नाहीये. आता या गोष्टीचा प्रश्न जेव्हा ती विचारते तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की तिचा फोन तर ऑनच होता आणि तिने सकाळी चार्ज पण करून ठेवला होता. तर आता काय झालंय मला पण माहिती नाहीये, मी शोध घेतो, असं म्हणतच अद्वैत बाहेर पडतो. अद्वैत आता सर्वत्र कलाचा शोध घेत असतो, परंतु कला त्याला कुठेही भेटत नसते. आता मात्र सरोज त्या गुंडांना फोन लावत असते आणि म्हणत असते की तुम्ही तिला कुठे कोंडून ठेवलंय. तेव्हा मात्र ते गुंड देखील सरोजला म्हणतात, हे बघा मॅडम, तुम्ही आम्हाला किडनॅप करायला तर लावलं होतं, परंतु आमचा प्लॅन बदललाय. आता आम्हाला 1 करोड रुपये हवे, तरच आम्ही तुम्हाला तिची माहिती देऊ. तेव्हा सरोज म्हणत असते की तुम्ही माझ्याशी पंगा घेऊ नका, तुम्हाला माहिती नाही आहे मी कोण आहे. कारण की सरोजला कलाला मारायचं नसतं, फक्त तिला घाबरवायचं असतं आणि घराबाहेर काढण्यासाठी कलाकडून आता वचनबद्ध तिला करून घ्यायचं असतं. परंतु आता ते गुंड फिरल्याने सरोजचा आता नाईलाज झालेला असतो. आता अद्वैतला लक्षात आलेलं असतं की कला मात्र घरी नाही आहे आणि बाहेरही ती सापडत नाही आहे. मग ती किडनॅप झाली आहे असं त्याला वाटायला लागतं. तेव्हा मात्र अद्वैत घरी आलेला असतो. सरोजचं बोलणं त्या गुंडांशी सुरूच असतं. सरोज त्या गुंडांना म्हणत असते की हे बघा, तुम्हाला खूप महागात पडेल, मी सांगितलंय तेवढंच काम करायचं होतं. तुम्ही तुम्ही आता हे जास्त करताय, आता मी तुमची पोलिसात कंप्लेंट करेल. तेव्हा ते लोक म्हणत असतात की तुम्ही पोलिसात जाऊन तर बघा, आम्ही या बाईचे तुकडे तुकडे करून तुम्हाला घरी पाठवू. असं म्हटल्यानंतर आता अद्वैतने देखील ही गोष्ट ऐकलेली असते. अद्वैतला जेव्हा कळतं की सरोजचाच याच्यामध्ये हात होता तेव्हा मात्र अद्वैत फार चिडतो आणि तो डायरेक्टली आईच्या रूममध्ये जातो आणि तो सरोजला म्हणू लागतो की आई, अगं तू काय केलंयस हे. तेव्हा मात्र सरोज मान्य करते
की मी फक्त तिला घाबरवण्यासाठी केलं होतं, परंतु आता हे गुंड माझ्याकडेच पैसे मागू राहिलेत. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की दे ना मग त्यांना पैसे. तेव्हा मात्र ती म्हणत असते की आपण पैसे जरी दिले तरी ते आपलं कशावरून ऐकतील, आणि सोबतच ते 1 कोटी रुपये मागताय, थोडी रक्कम नाही आहे. अद्वैत म्हणतो मला माहिती नाही, मी तिच्यासाठी काही करायला तयार आहे. 1 कोटी काय 10 कोटी मागितले तरी देऊ. तेव्हा मात्र आता अद्वैत सगळं काही तयार करून असतो, परंतु आता त्या लोकांचा फोन सरोजला आलेला असतो आणि सांगितलेलं असतं तुम्ही आमची गोष्ट वेळेत ऐकली नाही, आता मात्र कल्लाला कायमचं विसरा. असं म्हटल्यानंतर अद्वैतच्या मात्र पायाखाली जमीन हललेली असते. अद्वैतला फार टेन्शन आलेलं असतं आणि अद्वैत खूप रागात असतो. तेव्हा मात्र सरोज अद्वैतला म्हणत असते की तू काळजी करू नको, तुला काय गरज आहे तिची काळजी करण्याची, जाऊ दे, मेली तर मरू दे. तेव्हा मात्र अद्वैत फार चिडतो आणि सरोजच्या कानाखाली देतो, तिचं मुस्काट फोडतो. तेव्हा घरातले सर्वजण बघतच राहतात आणि कोणीही काही बोलत नाही, कारण की सरोजने हे चुकीचंच केलेलं असतं. सरोजने आता कलाला किडनॅप केलेलं असतं आणि त्याचा डाव आता तिच्यावरतीच उलटलेला असतो आणि मात्र आता कला पूर्णपणे फसून गेलेली असते. अद्वैत आता त्या गुंडांशी बोलतो आणि सांगतो की मी अद्वैत चांदेकर आहे, मी स्वतः मरेल परंतु तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, मला माझी कला परत द्या. या गोष्टीला आता ते गुंडही घाबरलेले असतात. गुंड म्हणतात की आम्ही इथं इथं ठेवलेलं आहे आणि आमच्यातल्या एका व्यक्तीने दारू पिऊन हे सगळं बोललेलं असतं, त्यामुळे आमचा तसा काही उद्देश नव्हता. असं म्हणत ते गुंड म्हणत असतात की आम्हाला सरोज मॅडमनी जेवढं करायला सांगितलं तेवढंच आम्ही केले, आम्ही काही त्यांना मारलेलं वगैरे नाही आहे. मग अद्वैत स्वतः जाऊन कलाला सोडून आणतो आणि कलाला जेव्हा तो बघतो तेव्हा मात्र कलाला तो मिठीच मारतो. अद्वैत जेव्हा कलाला बघतो तेव्हा मात्र तिला मिठीच मारतो आणि मग अद्वैत सुखरूपपणे आता कलाला घरी घेऊन येतो आणि मात्र आता सरोजशी तो बोलायचं कायमचं बंद होतो. आणि आता सरोजला देखील कळालेलं असतं की आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि आता मात्र सरोज पूर्णपणे अद्वैतकडं आणि घरातल्या सर्वांकडे माफी मागत असते. अद्वैत म्हणतो की तू कलाची माफी माग, कलाला त्रास झालाय आणि कलासोबत तू खूप चुकीचं केलंय. असं म्हटल्यानंतर मात्र आता वाईट वाटतं. कलाच म्हणते की नाही अद्वैत, तू तुझ्या आईला असं बोलू नको, मीच त्यांची माफी मागते, परंतु माझ्यासोबत असं करायचं नव्हतं. मला मला मान्य आहे की माझ्यावरती तुमचा राग आहे, परंतु ही गोष्ट माझ्या जीवाशी बेतली असती, तुम्ही असं करू नका. असं म्हटल्यानंतर आता मात्र सरोजने पाय टेकलेले असतात. संगीताला देखील खूप आनंद झालेला असतो आणि अशा प्रकारे मित्रांनो हा एपिसोड इथं संपतो. तर मित्रांनो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो तुम्हाला जर असेच ट्विस्ट बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.